Hello students, in this lecture we are going to start our next topic, pair of straight line. बरोबर, आत्ताचा जो आपला न्यू सिलेबस आलेला आहे 12th सायन्ससाठी त्यामध्ये M1 मधील हा 4th लेसन आहे. तसं पाहिलं तर 12च्या HSC एक्झामसाठी हा चॅप्टर महत्त्वाचा आहे, कारण की या लेसनमध्ये 2 थेरम्स आहेत आणि या 2 थेरमपैकी एक थेरम हा बोर्ड एक्झामसाठी 100% येतोच. ओके, आणि मग राहिला एक प्रश्न, कारण की 6 मार्क्सला जर आपण हा लेसन पाहिला तर 3 मार्क्ससाठी एक थेरम येईल आणि 3 मार्क्ससाठी एक प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे हा लेसन तुम्हाला पूर्ण 6 मार्क्स देणारा लेसन आहे, कारण की याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे, एकदम सोपा लेसन आहे. एक थेरम कंपल्सरी आणि एक प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, आता हा लेसन स्टार्ट करण्याआधी आपण जी 11th मध्ये लाईन या लेसनमध्ये काही बेसिक कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत त्या कन्सेप्ट परत एकदा रिवाइज करूया. ओके, तर पहा, लाईन या लेसनमध्ये आपण फर्स्ट कन्सेप्ट पाहिली होती ती म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ लाईन. ओके, आता इन्क्लिनेशन म्हणजे आपण काय म्हटलं, इट इज द अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. पहा मी काय सांगतोय, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस म्हणजे सपोज जर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर कन्सिडर केले तर ही जी लाईन आहे या लाईनने एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल म्हणजे इन्क्लिनेशन. आता एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल पण कोणता, विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन. पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस आणि या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनची राईट हँड साईड म्हणजे काय झाली, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. क्लिअर, पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे 0 पासून इकडे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस नाही, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून राईट हँड साईडला. म्हणजे सपोज मी इथे ही लाईन कन्सिडर केली तर जरी ही लाईन निगेटिव्ह साईडला इंटरसेक्ट होत असली तरी सुद्धा या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून राईट हँड साईड म्हणजे ही बाजू काय झाली, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ओके, मग या डायरेक्शन सोबत लाईनने फॉर्म केलेला अँगल म्हणजेच इन्क्लिनेशन, इट इज डिनोटेड बाय थिटा. क्लिअर. त्यानंतर आपण सेकंड कन्सेप्ट पाहिली होती ती म्हणजे स्लोप. आता स्लोप म्हणजे काय म्हटलं आपण, स्लोप इज इक्वल्स टू टॅन रेशो ऑफ इन्क्लिनेशन म्हणजेच m इज इक्वल्स टू टॅन थिटा, म्हणजेच m इज इक्वल्स टू टॅन थिटा. आणि सेकंड फॉर्म्युला आपण स्लोपसाठी पाहिला होता तो म्हणजे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा फॉर्म्युला आपण कधी यूज केला, व्हेन लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स x1 y1 अँड x2 y2. या 2 पॉइंट्समधून जर लाईन काय होत असेल, पास होत असेल तर त्यावेळेस त्या लाईनचा स्लोप आपण या फॉर्म्युलाने डिनोट केला होता. क्लिअर. या 2 बेसिक कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपण लाईनचे इक्वेशन पाहिले आणि त्याला आपण म्हटलं डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन्स. डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन, त्यापैकी फर्स्ट फॉर्म म्हणजेच स्लोप पॉइंट फॉर्म. ओके, आता स्लोप पॉइंट फॉर्म आपण कधी यूज करणार, ज्यावेळेस ज्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या लाईनचा आपल्याला स्लोप दिलेला असेल आणि एक पॉइंट दिलाय फ्रॉम विच लाईन पासेस. म्हणजेच इफ m इज द स्लोप ऑफ लाईन अँड x1 y1 इज द पॉइंट फ्रॉम विच लाईन पासेस, देन स्लोप पॉइंट फॉर्म ऑफ लाईन इज गिवन बाय दिस इक्वेशन, y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. क्लिअर. सेकंड फॉर्म आपण पाहतोय स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट, कारण की मुलं इथे चुकतात, ती म्हणजे हा जो C आहे इट डिनोट्स y इंटरसेप्ट. हा जो C आहे तो डिनोट करतो y इंटरसेप्ट. तो कोणताही इंटरसेप्ट म्हणजे x इंटरसेप्ट डिनोट करत नाही, इट डिनोट्स y इंटरसेप्ट. आणि म्हणून इफ स्लोप ऑफ लाईन m and y intercept of line is given, then use slope intercept form to find out the equation of line. आता इंटरसेप्ट म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण पाहिलेली होती, परत एकदा रिवाइज करतो. सपोज आपण जर परत एकदा एक लाईन कन्सिडर केली तर या लाईनने जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल विथ एक्स ॲक्सिस, या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे एक्स इंटरसेप्ट. ओके, वाय ॲक्सिस सोबत असलेला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे वाय इंटरसेप्ट. क्लिअर. मग हा इंटरसेप्ट वाय आणि तुम्हाला स्लोप म्हणजे जर थिटा दिला असेल तर इन्क्लिनेशन वरून स्लोप
आणि स्लोप पॉईंट फॉर्मने लाईनचं इक्वेशन. पण पहा, इफ लाईन पासेस थ्रू ओरिजिन, जर मी ही लाईन कन्सिडर केली विच पासेस थ्रू ओरिजिन, तर या लाईनसाठी y इंटरसेप्ट इज इक्वल्स टू 0, बरोबर. आणि म्हणून इफ लाईन पासेस थ्रू ओरिजिन, लाईन जर पासेस थ्रू ओरिजिन असेल, ओरिजिनमधून पास होत असेल, तर त्या लाईनचं इक्वेशन काय येईल, y इज इक्वल्स टू mx. आणि म्हणून ज्या वेळेस कॉन्स्टंट टर्म मिसिंग असेल त्यावेळेस आपण म्हणतो की लाईन पासेस थ्रू ओरिजिन, आणि जो x कोइफिशियंट असेल तो x कोइफिशियंट डिनोट्स दी स्लोप ऑफ दॅट लाईन. क्लिअर, लक्षात येत आहे. पहा, थर्ड वन इज अ डबल इंटरसेप्ट फॉर्म, म्हणजेच आत्ता सांगितलं x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट जर माहीत असेल तर डबल इंटरसेप्ट फॉर्म यूज करू शकतो. x अपॉन x इंटरसेप्ट प्लस y अपॉन y इंटरसेप्ट इज इक्वल्स टू 1. फोर्थ वन इज 2 पॉइंट फॉर्म, म्हणजे वेन लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स x1 y1 अँड x2 y2, देन वी कॅन यूज दिस फॉर्म y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. आता हा फॉर्म आपण वेगवेगळ्या फॉर्मने सुद्धा यूज केला जातो, पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही इथे y1 मायनस करत असाल तर इथे सुद्धा y1च करा, इथे x1 करत असाल तर इथे सुद्धा x1च करा. हा जो सिक्वेन्स आहे y1 x1 y1 x1, हा सिक्वेन्स सेम ठेवा, हा सिक्वेन्स चेंज करू नका. इथे y1 मायनस केले, इथे x2 मायनस केले, असं होत नाही. x2 केलं इथे पण x2च करा, इथे y2 केलं इथं पण x2च करा, प्रॉब्लेम काहीच येणार नाही. क्लिअर. अँड लास्ट वन इज अ नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्म महत्त्वाचा आहे, जो आपण 11th मध्ये पाहिला. यामध्ये नॉर्मल म्हणजे काय पहिल्यांदा हे लक्षात घ्या. सपोज परत एकदा लाईन कन्सिडर करूया, आणि या लाईनला जर आपण ओरिजिनमधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर दॅट परपेंडिक्युलर इज नोन ॲज अ नॉर्मल. त्या परपेंडिक्युलरला आपण म्हणतो नॉर्मल. आता अल्फा म्हणजे काय, दिस अल्फा इज द इन्क्लिनेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मलचं इन्क्लिनेशन म्हणजे परत एकदा करेक्ट अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. अँड व्हॉट इज पी, पी इज दी लेंथ ऑफ नॉर्मल. या नॉर्मलची लेंथ डिनोट्स पी. आणि म्हणून नॉर्मल फॉर्म व्हेन इन्क्लिनेशन ऑफ नॉर्मल and length of normal is known, then we can use a normal form x cos alpha plus y sin alpha is equals to p. लक्षात येत आहे. राईट डाऊन करून घ्या, त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू. ओके, नाउ लेट्स सी आवर नेक्स्ट कन्सेप्ट. पहा, आपण आत्ताच डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन्स पाहिलेत, आणि आता आपण पाहूया जनरल इक्वेशन ऑफ लाईन. आता जनरल इक्वेशन ऑफ लाईन इज रिप्रेझेंटेड बाय ax plus by plus c equals to 0. पहा, any general equation in two variable is the equation of a straight line. Two variables मधील any linear equation म्हणजे काय, ज्यामध्ये व्हेरिएबलची डिग्री किती असेल, 1 असेल, त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. आणि एनी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन. ओके, तर हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करताय, एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करताय. या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनवरून आपण या छोट्या छोट्या कन्सेप्ट पाहिल्या होत्या, म्हणजे स्लोप इज गिवन बाय मायनस ए अपॉन बी, एक्स इंटरसेप्ट मायनस सी अपॉन ए, वाय इंटरसेप्ट मायनस सी अपॉन बी. म्हणजेच काय, सपोज मी एक स्ट्रेट लाईन घेतो 2x प्लस 3y प्लस 5 इज इक्वल्स टू 0. या लाईनच्या इक्वेशनवरून आपण डायरेक्टली त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच मी डायरेक्टली म्हणू शकतो m इज इक्वल्स टू, comparing with this equation, a is equals to 2, b is equals to 3, slope is equals to minus a upon b, म्हणजेच m is equals to minus 2 upon 3. इथे लक्षात, सेम याच पद्धतीने आपण x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओके, पहा, नेक्स्ट वन इज अ डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे आपण सपोज कोणतीही एक स्ट्रेट लाईन घेतली जिचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 असेल. एक कोणताही पॉइंट घेतला x1 y1, तर या पॉइंटचं, या लाईनपासूनचं हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि इट इज गिवन बाय ax1 प्लस by1 प्लस c अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. क्लिअर. आता सपोज हाच जो पॉइंट आहे हा ओरिजिन असेल, मग ओरिजिन पासून लाईनचं डिस्टन्स काय येईल, म्हणजे x1 ची व्हॅल्यू 0 आली, y1 ची व्हॅल्यू 0 आली, यामध्ये पुट केली तर आपल्याला फ्रॉम ओरिजिन डिस्टन्स फॉर्म्युला काय भेटेल,
सी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही व्हॅल्यू 0 होईल, ही व्हॅल्यू 0 होईल. सी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. क्लिअर. नेक्स्ट वन इज डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. जर सपोज आपल्याला दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत तर या दोन पॅरलल लाईन्स मधील डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता लक्षात घ्या, लाईन्स पॅरलल म्हणजे त्यांचा स्लोप इक्वल, आणि जर स्लोप इक्वल तर यानुसार त्यांचा एक्स कोइफिशियंट आणि वाय कोइफिशियंट आर इन प्रोपोर्शन. पण ज्या वेळेस आपण त्यांचं डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत तर त्यावेळेस पहा इथे लाईनचं इक्वेशन मी काय लिहिलेलं आहे, ax प्लस बी वाय प्लस c1 ax प्लस बी वाय प्लस c2. यामध्येच तुम्हाला लक्षात येतं आहे की एक्स कोइफिशियंट आणि वाय कोइफिशियंट बोथ आर इक्वल. हे दोन्हीही सेम असतील त्याच वेळेस आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येणार आहे. जर सेम नसतील तर बाय डिवाइडिंग और मल्टिप्लाइंग एनी कोइफिशियंट we can make their coefficients equal and then use formula c1 minus c1 c2 upon square root of a square plus b square. Clear. Coefficient of x and y should be same. त्यानंतर acute angle between lines is given by tan theta is equals to m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. आता m1 आणि m1 काय रिप्रेझेंट करतो? It represents the acute it represents the slope of that two lines. आणि acute angle हा सुद्धा आहे, पण हा ऑब्ट्यूस आहे. acute हवा आहे म्हणून आपण मॉड्युलस घेतो, कारण की acute म्हणजे लेस दॅन 90 अँगल इज इन फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, आणि म्हणून आपल्याला त्याचं मॉड्युलस घ्यायचं आहे. क्लिअर. ह्या सर्व गोष्टी तुम्ही 11th ऑलरेडी पाहिलेल्या आहेत, आपण जस्ट त्यांची रिव्हिजन करतोय. क्लिअर. सपोज लाईन 1चा स्लोप असेल m1, लाईन L2चा स्लोप असेल m2, देन वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. क्लिअर. आणि यावरून आपण कंडिशन फॉर लाईन्स टू बी पॅरलल अँड लाईन्स टू बी परपेंडिक्युलर सुद्धा पाहिलं होतं, आणि मग त्यांचं कंडिशन काय येईल, इफ लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल, and if lines are perpendicular then their slopes are negative reciprocal of each other. मी मुद्दाम म्हणतोय निगेटिव्ह रेसिप्रोकल. ॲक्च्युली हा फॉर्म्युला देताना आपल्याला असा दिलेला आहे m1 इंटू m2 इज इक्वल्स टू -1, पण लक्षात ठेवताना नेहमी असाच ठेवा, दे आर निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ इच अदर. का? याचा फायदा इथे होतो. सपोज फर्स्ट लाईनचा स्लोप तुम्हाला दिला आहे 1/3 आणि तुम्हाला सांगतात की परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर मग त्यावेळेस काय येणार, डायरेक्टली निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजेच आला -3. जर तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला तर मग m1ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा, मग तो साईड चेंज केल्यानंतर मल्टिप्लाय होईल, डिवाइड होईल, ती प्रोसेस करावी लागते, ते कॅल्क्युलेशन करावे लागतात. त्यापेक्षा डायरेक्टली असंच लक्षात ठेवायचं, इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर देन देअर स्लोप्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ इच अदर. तर या ज्या सर्व कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या 11th काही कन्सेप्ट 10th. क्लिअर. मग या कन्सेप्टची रिव्हिजन झालेली आहे. आता आपण काय करूया, आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तोपर्यंत राईट डाऊन दिस.